तर मित्रांनो, इंडिया आणि न्यूझीलंडमधील सेकंड ओडीआय झालेली मित्रांनो, त्याच्यामध्ये इंडियाला पराभव स्वीकारावा लागलेला आहे. तर कसा इंडियाचा पराभव झाला, कोणते टर्निंग पॉईंट होते या मॅचमध्ये, ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर मित्रांनो, इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये झालेली सेकंड ओडीआयमध्ये इंडियाला पराभव स्वीकारावा लागलेला आहे मित्रांनो. एक मोठा पराभव होता म्हणता येईल मित्रांनो. ज्यावेळेस जर तुम्ही बघितलं असेल, पहिल्यांदा स्टार्टिंगला न्यूझीलंडने टॉस जिंकला मित्रांनो. तिथं त्यांनी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. पिच थोडी ना मला वाटलं स्लोअर साईडला होती मित्रांनो. आणि जसे इंडिया बॅटिंगला आली तसं बॅटिंग करायला खूप अवघड होतं मित्रांनो. इंडियाचा स्कोअर मित्रांनो 5 ओव्हरमध्ये फक्त 10 रन होता. सो डेफिनेटली एकदम जबरदस्त बॉलिंग करत होतं. तिकडनं कायले जेमिसन, झॅक फॉलुस्की असेल, एकदम जबरदस्त बॉलिंग करत होता मित्रांनो. कायले जेमिसन एकदम जबरदस्त बॉलिंग करतो मित्रांनो. तिथं खूप अवघड होतं रन करणं. पण त्याच्यानंतर सुद्धा पहिल्या 5 ओव्हरनंतर एकदम रिकवर करण्याचा प्रयत्न केला रोहित शर्मा आणि शुभमन गिलने मित्रांनो. एकदम जबरदस्त इंडियननी बॅटिंग करताना दिसलं. त्याच्यानंतर रोहित शर्मा मित्रांनो, शुभमन गिलने सुद्धा 56 रन केले मित्रांनो 53 बॉलमध्ये. परत एकदा हाफ सेंचुरी मारली, लगातार दुसरी हाफ सेंचुरी होती. तर एकदम चांगल्या फॉर्ममध्ये दिसतोय. तर रोहित शर्मा त्यावेळेस लवकर आउट झाला, पण अजून सुद्धा चांगल्या इंटेंटमध्ये दिसतोय मित्रांनो. त्याच्यामध्ये क्रिस क्लार्क मित्रांनो एकदम जबरदस्त बॉलिंग केली. त्यांनी 3 विकेट घेतलेले आहेत मित्रांनो. त्यांनी 3 विकेट तुम्ही बघितलं असेल तर एक रोहित शर्माचा विकेट आहे, विराट कोहलीचा विकेट आहे आणि श्रेयस अय्यरचा. त्यानंतर मित्रांनो शुभमन गिल सुद्धा आउट झाला. कायले जेमिसनला एक पुल शॉट खेळताना मित्रांनो शुभमन गिल सुद्धा आउट झाला. त्यानंतर के.एल. राहुल आणि रवींद्र जडेजामध्ये एक चांगली पार्टनरशिप बघायला भेटली मित्रांनो. त्यामध्ये के.एल. राहुलनी मित्रांनो त्याच्यानंतर शेवटपर्यंत खेळत राहिले. 112 रन केलेत मित्रांनो 121च्या स्ट्राईक रेटनी. त्याच्यामुळे तरी स्कोर ॲटलीस्ट 287 पर्यंत गेला, नाही तर खूप अवघड झाला असतं मित्रांनो. एकदम जबरदस्त बॅटिंग केली मित्रांनो के.एल. राहुलनी. परत एकदा रवींद्र जडेजा मित्रांनो थोडा अनलक्की वाटला. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा बघितलं असेल तुम्ही, एकदम स्लो बॉल होता, स्लो रन बॉल होता, थोडा टच करायला गेला, लगेच कॅच आउट झाला. तर यावेळेस सुद्धा कॉटन बोल्ट आउट झाला मित्रांनो मायकल ब्रेसवेल मित्रांनो. एकदम जबरदस्त बॉलिंग केलेली त्यांनी सुद्धा. सो त्यानंतर नितेश कुमार रेड्डी आला मित्रांनो. 21 बॉलमध्ये 20 रन केलेले. त्याचा अजून सुद्धा मला रोल कळत नाही की टीममध्ये काय रोल नाही खेळतोय. ॲज अ बॅटिंग ऑलराऊंडर खेळतोय, तर त्याला मला वाटतं कमीत कमी थोडं पुढं पाठवलं पाहिजे, जिथं जडेजाला फक्त फिनिशिंगच्या रोलसाठी पाठवायला पाहिजे होतं. बट परत एकदा नितेश कुमार रेड्डी खाली बॅटिंग करताना दिसला. ऋतुराज गायकवाडला मित्रांनो ड्रॉप केले नितेश कुमार रेड्डीसाठी मित्रांनो या टीममध्ये. तर डेफिनेटली रोल अजून सुद्धा त्याचा कळत नाही मित्रांनो कोणत्या रोलसाठी, कारण बॉलिंगमध्ये सुद्धा फक्त 2 ओव्हर बॉलिंग केलेली मित्रांनो. तर डेफिनेटली त्याच्यावर एक विचार करण्याची गरज आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो कसा स्कोअर गेला 287 पर्यंत. 287 रन झाले. त्यानंतर के.एल. राहुलच्या मास्टर क्लासमुळे खरं तर 287 रन करता आले, नाहीतर खूप अवघड झालं असतं मित्रांनो. त्यानंतर तुम्ही बॉलिंग बघितली न्यूझीलंडची, तर क्रिस क्लार्क एकदम जबरदस्त 3 विकेट घेतात मित्रांनो. कायले जेमिसनला सुद्धा एक विकेट भेटला. झॅक फॉलुस्कीला सुद्धा या सिरीजमध्ये पहिला विकेट भेटलेला मित्रांनो. नितेश कुमार रेड्डीचा एक शॉर्ट बॉलर होता, बाउंड्रीवर आउट झाला, कॅच आउट. तर एकदम चांगली बॉलिंग मायकल ब्रेसवेलने सुद्धा मित्रांनो खूप इकॉनॉमिकल बॉलिंग केलेली मित्रांनो. सो मायकल ब्रेसवेल, त्यांच्या स्पिनर तुम्ही बघितले असेल सगळेच, ग्लेन फिलिप्स असेल, मायकल ब्रेसवेल असेल किंवा लेनेक्स असेल, एकदम जबरदस्त सगळ्यांनी इकॉनॉमिकल बॉलिंग केलेली मित्रांनो. त्याच्यामुळे खरं तर रन जास्त करता आले नाहीत. मिडल ओव्हर्समध्ये ना रन जास्त करून सुद्धा दिले नाहीत न्यूझीलंडनी. तर त्याच्यामुळेच मित्रांनो 287 पर्यंत स्कोर केला. पण स्कोर मला वाटत होतं की त्या पिचवर थोडासा कमी होता, कारण जसं मॅच पुढे प्रोग्रेस होत गेली, पिच सेटल डाऊन होत गेली. त्यानंतर न्यूझीलंडला बॅटिंग करायला मित्रांनो खूप सोपं झालं. त्यानंतर ज्यावेळेस न्यूझीलंड बॅटिंग करायला आली मित्रांनो, डेव्हन कॉन्वेनी थोडी चांगली स्टार्ट दिली. त्यानंतर बट हर्षित राणाना एकदम जबरदस्त बॉलिंग करत होता. एक आत येणारा बॉल डायरेक्ट स्टंपला बॉल लागला. त्याच्या आधीच एक कॅच सुटला होता मित्रांनो के.एल. राहुलकडून किपिंगमध्ये. तर त्यानंतर दुसऱ्या बॉललाच लगेच डेव्हन कॉन्वे आउट झाला. त्यानंतर हॅनरी निकल्स एकदम त्यांनी सुद्धा मित्रांनो स्ट्रगल केला. पहिल्या 13 ओव्हरमध्ये मला वाटतं काहीतरी 46 रन होते मित्रांनो 2 विकेटच्या लॉसवर. तर चांगली बॉलिंग केली इंडियाने स्टार्टिंगला. तर सगळे पेस बॉलर बघितले असेल इंडियाची बॉलिंग करताना, एकदम जबरदस्त बॉलिंग केली. प्रसिद्ध कृष्णा असू द्या, मोहम्मद सिराज असू द्या, सगळ्यांनी एकदम जबरदस्त बॉलिंग केली मित्रांनो. बट आपण कुठं हरलो मित्रांनो, खरं तर स्पिनरमध्ये ज्यावेळेस स्पिन आली आपली, ज्यावेळेस कुलदीप यादव जास्त विकेट घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता मित्रांनो. थोडा तुम्ही स्टार्टिंगला बघितला असेल की जरा फास्ट बॉल टाकायचा प्रयत्न करत होता. के.एल. राहुल सुद्धा मागून सारखा आवाज देत होता की स्लो बॉल टाक म्हणून. पण तिथे मित्रांनो थोडी चूक झाली मित्रांनो. त्यानंतर कुलदीप यादवच्या बॉलिंगमध्ये थोडे कॅच सुद्धा उडाले मित्रांनो. बट तिथं कोणतेच फिल्डर नव्हते. त्यानंतर मित्रांनो ज्यावेळेस 87 का 88 रन लागत होते मित्रांनो 87 बॉलमध्ये, तिथं डॅरे मिचेलचा कॅच सुटला मित्रांनो कुलदीप यादवच्या बॉलिंगवर प्रसिद्ध कृष्णाकडून. तो लास्ट एक मला वाटतं की एकतर चान्स त्यांनी जास्त दिलेच नाही. डॅरे मिचेल एकदम जबरदस्त बॅटिंग करत होता मित्रांनो. ICCमध्ये नंबर 2च्या रँकिंगला एकदम त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं का तो 2 नंबरच्या रँकिंगला. एकदम जबरदस्त बॅटिंग केली मित्रांनो त्यांनी. तर त्याच्यासोबत विल यंगनी सुद्धा त्याची साथ चांगली दिली मित्रांनो. 87 रन्स त्यांनी सुद्धा केलेले आहेत.
परत त्यानंतर तुम्ही बघितलं असेल तर कुलदीप यादवच्या बॉलिंगवर कॅच सुटला प्रसिद्ध कृष्णाचा. त्यानंतर चान्स एकतर भेटलाच नव्हता, त्यात तो कॅच सुटला. कदाचित तो सुद्धा टर्निंग पॉईंट राहू शकला असता या मॅचचा, कारण 87 रन म्हणजे खूप रन होते त्या पिचवर अजून सुद्धा. पण त्यानंतर कॅच सुटला मित्रांनो. तिथून परत जास्त चान्सेस सुद्धा भेटले नाही. त्यात ग्लेन फिलिप्स त्यानंतर विलिंग आउट झाल्यानंतर ग्लेन फिलिप्स आला, त्यांनी सुद्धा एकदम जबरदस्त बॅटिंग केली मित्रांनो. कुठंच मेळ लागू दिलेला इंडियाला. 47 पॉईंट मला वाटतं 47-48 ओव्हरमध्येच मॅच समाप्त केली मित्रांनो. डॅरेन मिचेल एकदम जबरदस्त बॅटिंग केली. त्यांनी काहीतरी मला वाटतं मित्रांनो 131 रन केलेत मित्रांनो. ऑलमोस्ट 111च्या स्ट्राईक रेटने एकदम जबरदस्त स्पिनला मारत होता कुलदीप यादवला मित्रांनो. 8-8.5-9ची इकॉनॉमीनी त्याची ओव्हर्स गेलेत मित्रांनो. 10 ओव्हरमध्ये त्यांनी 82 रन दिलेत. एक विकेट घेऊन मित्रांनो. इकॉनॉमी खूप हाय ह्याच्यावर होती मित्रांनो. तर बाकीचे सगळे बॉलर बघितले मित्रांनो तर त्यांची इकॉनॉमी जास्त नव्हती मित्रांनो. 4-5च्या इकॉनॉमीनी बॉलिंग केली. सर सगळ्या पेस बॉलिंगनी चांगलं काम केलं. रवींद्र जडेजाला परत एकदा मित्रांनो विकेट भेटलेला नाहीये या सिरीजमध्ये, अजून सुद्धा एकही विकेट भेटलेलं नाही. तर मला वाटतं मॅच कुठं हारली तर कदाचित तिथं टॉस खूप मोठा फॅक्टर खेळला मित्रांनो. जसं मॅच प्रोग्रेस होत गेली तिथं पिच चांगली बॅटिंगला होत गेली. त्यानंतर बॅटिंग डेफिनेटली न्यूझीलंडनी चांगली केली आणि तिथं ते जिंकले. आणि दुसरं मला वाटलं की स्पिन जे आपले कुलदीप यादव वगैरे होते, जर त्यांनी जास्त जरा चान्सेस घ्यायला पाहिजे होते स्टार्टिंगला. जर जिथं फ्लाईट थोडी बॉलिंग करताना कुलदीप यादवनी सुद्धा थोडी फ्लाईट द्यायला पाहिजे होती. बॉलिंगला मारले तर जाऊ द्यायला पाहिजे होते तिथेच रन. बट त्यानंतर तो ज्यावेळेस के.एल. राहुल वगैरे त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की थोडं फ्लाईट वगैरे दे, थोडा हळू बॉल टाक. त्यानंतर तो बॉलिंग टाकायला लागला. बट त्यानंतर चान्सेस सुद्धा झाले. त्यानंतरच त्याला एक विकेट सुद्धा भेटला मित्रांनो. त्यातच डॅरेन मिचेल सुद्धा कॅच उडला होता मित्रांनो. त्याच्या आधी थोडं त्यांनी प्रयत्न केले असता तर डेफिनेटली काहीतरी वेगळा रिझल्ट आला असता. सो मित्रांनो एक प्रकारे डेफिनेटली डिसअपॉइंटिंग लॉस होता इंडियासाठी हा. पण चांगली खेळलेली टीम आतापर्यंत मला वाटतं तर डेफिनेटली कमबॅक करेल या सिरीजमध्ये. तर बघण्यासारखे मित्रांनो पुढच्या मॅचमध्ये इंडिया कशी कमबॅक करेल. आणि अशाच व्हिडिओसाठी मित्रांनो नक्की चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय मित्रांनो.